मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पर्व काळ मानला जातो। या काळात केलेली सत्कर्म, खास करून दान, हे अधिक पुण्यप्रद असतं असं मानण्यात येतं। आपले सगळे सण सहसा चंद्राच्या तिथीप्रमाणे येतात, पण मकर संक्रांत मात्र 14 जानेवारीलाच येते। दर 157 वर्षांनी संक्रांत एक दिवसाने पुढे सरकते। म्हणजे 1899 मध्ये संक्रांत 13 जानेवारीला आली होती आणि आता 2100 पासून संक्रांत 16 जानेवारीला येईल। थंडीच्या मोसमामध्ये आपल्याला शरीराला आवश्यक अशी उष्णता निर्माण करण्यासाठी तिळगुळ उपयोगी असतात आणि म्हणूनच आपण एकमेकांना गोड बोलण्याचा संकल्प देत तिळगुळही देत असतो। नमस्कार। ढेपेवाडा प्रस्तुत माहेरघर सणांचं संस्कृतीचं या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। मकर संक्रांतीच्या आधी हवेमध्ये कमालीचा गारठा असतो, थंडीची हुडहुडी जाणवते। ही थंडी पळवून लावण्यासाठी सूर्यदेव सज्ज होतात ते मकर संक्रांतीपासून। पौष महिन्यात सूर्याचं मकर राशीत संक्रमण होतं आणि आपण मकर संक्रांती साजरी करतो। आपले सण निसर्ग चक्राशी कसे बांधले गेले आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे मकर संक्रांती। पहा, खरं तर सूर्य स्थिर असतो आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरत असते, पण आपल्याला असं वाटतं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय। त्याचं हे भासमान भ्रमण आहे ना, त्याला म्हणतात क्रांतिवृत्त आणि त्याचे 12 भाग म्हणजे 12 राशी। असा सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचं मकर संक्रमण होतं, म्हणून आपण मकर संक्रांती साजरी करतो। इथूनच सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात होते, अर्थात दिवस आता हळूहळू मोठा होऊ लागतो। गंमत बघा, आपले सगळे सण सहसा चंद्राच्या तिथीप्रमाणे येतात, पण मकर संक्रांत मात्र 14 जानेवारीलाच येते। असं का? आता काही वेळा ती 15 जानेवारीला येते हे खरं, पण त्याचं तरी कारण काय? तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तिथे परत येण्यासाठी त्याला 1 वर्ष 6 तास 9 मिनिटं आणि 10 सेकंद लागतात। म्हणजे जवळजवळ वर्षभराचा कालावधी लागतो, म्हणून मकर संक्रांत पुन्हा 14 जानेवारीलाच येते। आता यात थोडासा काळ वर्षापेक्षा जास्त राहिलाय हे लक्षात घ्यायला हवं। आणि आता पुढे काय होतं, दर 4 वर्षांनी इंग्रजी कॅलेंडरमध्ये येतं लीप इयर, म्हणजे वर्षाचे दिवस वाढतात। मग अशा वेळेस सहसा मकर संक्रांती 15 जानेवारीला येते। आता यातलं किचकट गणित जरी आपण बाजूला ठेवलं तरी गमतीचा भाग हा आहे की दर 157 वर्षांनी संक्रांत एक दिवसाने पुढे सरकते। म्हणजे 1899 मध्ये संक्रांत 13 जानेवारीला आली होती आणि आता 2100 पासून संक्रांत 16 जानेवारीला येईल। संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होऊ लागतो आणि रात्र लहान होऊ लागते। सूर्याचं तापमानही वाढायला सुरुवात होते। संक्रांतीपासून 10 ते 15 दिवसांनी रथसप्तमी येते। संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकवाचं आयोजन करतात। असं म्हणतात की रथसप्तमीला सूर्यदेवांच्या रथाला घोडे जोडले जातात आणि त्यांची घोडदौड सुरू होते, अर्थात सूर्यदेवांचं तापमान वाढू लागतं। इंग्रजी नवीन वर्षातला पहिला मोठा सण म्हणूनही संक्रांतीला खास महत्त्व आहे। या सणाच्या निमित्ताने बायका एकमेकींना सुगडाचं वाण देतात। या सुगडामध्ये काय काय असतं? मटार, हरभरे, बोरं, ऊस, नाणं, तीळ। आता हे सगळेच पदार्थ म्हणजे यातल्या शेतीच्या ज्या वस्तू आहेत त्या विपुल प्रमाणात उपलब्ध असतात। अशा पद्धतीने हा सण शेतीशी सुद्धा जोडला गेलेला आहे। आणि हे सुगडाचं वाण बायका फक्त एकमेकींना देतात असं नाही। पंढरपूरच्या मंदिरात रुक्मिणीला वाण देण्यासाठी सुद्धा बायका गर्दी करतात। याच काळामध्ये लहान मुलांचं बोरन्हाण सुद्धा केलं जातं। म्हणजे काय, तर मुलांच्या डोक्यावरती बोरं, ऊस, करवंद, फुटाणे, तिळगुळ, हलवा या सगळ्याचा अक्षरशः पाऊस पडतात आणि मग या सगळ्या वस्तू जमा करून खाताना मुलांना फार मज्जा येते। अलीकडच्या काळात प्ले डेटच्या निमित्ताने मुलं भेटत असतात, पण या अशा निमित्तानेही त्यांना एकत्र आणायला काही हरकत नाही, नाही का? त्यांनाही या सणाचं महत्त्व त्या निमित्ताने नक्की पटेल। संक्रांतीला काळ्या रंगाला सुद्धा विशेष महत्त्व असतं। म्हणजे एरवी आपल्याकडे शुभ कार्यामध्ये काळ्या वस्त्राला स्थान नसतं, पण संक्रांतीला मात्र आवर्जून चंद्रकळा नेसली जाते। एकमेकींना काळं वस्त्र भेटही दिलं जातं।
खास करून नववधूला काळी साडी आवर्जून दिली जाते आणि लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू ती काळी साडी नेसूनच करते. या चंद्रकळेचं वर्णन गदिमांनी आपल्या गीतामध्ये किती सुंदर केलंय बघा. ते म्हणतात, गोऱ्या गोऱ्या वहिनीला अंधाराची साडी, अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी, चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण, दादा मला एक वहिनी आण. आणि लग्नानंतर या दादा वहिनींना संक्रांतीच्या सणाला हलव्याचे दागिने घालण्याची गोड प्रथाही आपल्याकडे आहे. तिळाला सुद्धा या सणामध्ये मानाचं स्थान आहे. आपल्याकडे आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या सांगितली. म्हणजे काय, तर ऋतुमानानुसार आपल्या खाण्यापिण्यामध्ये योग्य ते बदल करणं. सणांच्या निमित्ताने या अशा अनेक गोष्टी आपल्या अंगवळणी पडून जातात. म्हणूनच कदाचित मकर संक्रांतीत तिळगुळाला इतकं महत्व आहे. कारण तीळ आणि गुळ हे दोन्हीही उष्ण आहेत. या थंडीच्या मोसमामध्ये आपल्याला शरीराला आवश्यक अशी उष्णता निर्माण करण्यासाठी तिळगुळ उपयोगी असतात. आणि म्हणूनच आपण एकमेकांना गोड बोलण्याचा संकल्प देत तिळगुळही देत असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. तिचंही स्वरूप कसं असतं, या दिवशी आपण तीळ लावलेल्या भाकऱ्या, भोगीची स्पेशल मिक्स भाजी करतो. लोणी, पापड, चटणी अशा अनेक चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. हा काळ म्हणजे हेमंत ऋतूचा. या काळामध्ये थंडीचा मोसम असतो आणि शेतात वेगवेगळ्या प्रकारचं धान्य, भाज्या विपुल प्रमाणात असतात. या सगळ्या गोष्टींचा चविष्ट प्रकारे आपल्या आहारात समावेश करण्यासाठी जणू काही आपण भोगी साजरी करतो. आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी मिक्स भाजी असते, ज्यामध्ये सगळ्या भाज्यांचा वापर होतो. न खाई भोगी तो सदा रोगी असं जे म्हणतात ना, ते याचमुळे. आजकाल आपण म्हणतो ना, लोकल आणि सीझनल खावं, तर त्याचा समावेश अशा प्रकारे भोगीच्या निमित्ताने आपल्याला करून घेता येतो. भोगी म्हणजे काय, भोगणे, उपभोगणे. आयुष्याचा आनंद खऱ्या अर्थाने उपभोगायचा असेल तर तो अशा इको फ्रेंडली पद्धतीने उपभोगायला पाहिजे, नाही का? मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्नानाने विशेष पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. म्हणून या दिवशी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ मानला जातो. आणि या दिवशी गंगा, यमुना, कृष्णा, कोयना, गोदावरी या आपल्या सगळ्या मोठ्या नद्यांच्या काठी स्नानासाठी भाविकांची गर्दी उडालेली असते. तसंही मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत पर्वकाळ मानला जातो. या काळात केलेली सत्कर्म, खास करून दान, हे अधिक पुण्यप्रद असतं असं मानण्यात येतं. बघा, हवामान छान अनुकूल आहे, थंडीचं वातावरण आहे. अशा वातावरणात प्रवासही सुखकर होणार. म्हणूनच कदाचित या काळामध्ये यात्रा किंवा तीर्थस्थानाला इतकं महत्त्व दिलं असावं. मकर संक्रांतीच्या निमित्ताने पाळली जाणारी आणखी एक प्रथा म्हणजे पतंग उडवणं. या काळामध्ये आकाश रंगीबेरंगी पतंगांनी अगदी खुलून दिसतं. आता ही प्रथा का आली असेल हे ओळखणं अगदीच सोपं आहे. या दिवसामध्ये सूर्याच्या सानिध्यात आपण जास्तीत जास्त राहावं यासाठीचं हे एक सुंदर निमित्त आहे. आणि सूर्यस्नान अर्थात सनबाथचे फायदे तर आपल्याला माहिती आहेतच. सूर्याच्या उन्हातून आपल्याला नैसर्गिकरित्या डी विटॅमिन मिळतं, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे कितीतरी फायदे सांगता येतील. अर्थात पतंगाचा खेळ खेळत असताना काळजी घ्यायला हवी. मोकळ्या जागी किंवा गच्चीवरच हा खेळ खेळला पाहिजे. निसर्गाच्या सानिध्यात टेन्शन फ्री मोकळा श्वास घेण्यासाठी हे वातावरण अगदी अनुकूल आहे. आणि म्हणूनच निसर्गरम्य वातावरणात पारंपरिक आतिथ्याचा आनंद घ्यायचा असेल तर ढेपेवाड्यात यायला सुद्धा हा काळ अगदी अनुकूल आहे. संक्रांतीचा सण येतो तो गोड संवादाचा संदेश घेऊन. तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा हा संदेश मनामनात पोहोचवतं. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपली भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. हाच आमचाही प्रयत्न आहे. तेव्हा माहेरघर आपल्या सणांचं, संस्कृतीचं हा कार्यक्रम पाहत राहा. आणि त्यासाठी स्मृतिगंधच्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा. त्याचबरोबर आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.